मुंबई नवी मुंबईनंतर आता थेट मुंबई 3.0 आणि मुंबई 4.0 उभी राहणार आहे, ज्याचा संपूर्ण प्लॅन रेडी असल्याची मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. नक्की कुठे वसवणार आहेत ही शहरं आणि यामुळे नक्की काय बदलणार आहे सांगतो. रील शेवटपर्यंत बघा. सगळ्यात आधी मुंबई 3.0 बद्दल सांगतो. अटल सेतू म्हणजे शिवडी नावाशिवा ट्रान्स हार्बर लिंकमुळे मुंबई ही रायगड जिल्ह्याशी जोडली गेले. याच अटल सेतू परिसरामध्ये ही तिसरी मुंबई वसवली जाणार आहे. यामध्ये कर्नाळा, साई, चिरनेर, रायगड, पेण आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा परिसर विकसित केला जाणार आहे. हे पूर्णपणे एक ग्रीनफील्ड डेव्हलपमेंट सेंटर असेल, जिथे आधुनिक पायाभूत सुविधांवरती जास्त भर दिला जाणार आहे. आता मुंबई 4.0 बद्दल सांगतो. ही मुंबई पालघर जिल्ह्यातल्या वाढवण बंदराच्या परिसरामध्ये नियोजित आहे. इथे मुख्यत्वे लॉजिस्टिक आणि वेअर हाऊसिंगचे मोठे प्रकल्प राबवले जाणार आहेत. वाढवण हे जगातलं सर्वात महत्त्वाचं बंदर असल्याने त्याभोवतीचं हे शहर व्यापाराचं नवं केंद्र असणार आहे. म्हणजेच एकीकडे रायगडमध्ये तिसरी मुंबई आणि दुसरीकडे पालघरमध्ये चौथी मुंबई. पण आता प्रश्न असा पडतो की सरकारने एवढा मोठा प्लॅन का केलाय? तर मुंबई महानगर प्रदेशाचीच म्हणजेच MMRची अर्थव्यवस्था सध्या $140 अब्ज आहे. ती $300 अब्ज पर्यंत न्यायचं उद्दिष्ट सरकारने ठेवलंय. यासाठीच हा सगळा आटापिटा सरकारने घातलाय. तर 2047 पर्यंत राज्याची 70% लोकसंख्या ही शहरात राहणार आहे आणि त्याच स्वप्नासाठी हा मास्टर प्लॅन असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं? तिसऱ्या आणि चौथ्या मुंबईमुळे सध्याच्या मुंबईचा ताण खरोखरच कमी होणार आहे का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि फॉलो करा लगाव बत्ती.